नमस्कार नाशिककर. आज आपण NK चॅनलमध्ये एक असे व्यक्तिमत्व बोलवलं आहे की त्या व्यक्तिमत्वाने गेल्या 25 वर्षापासून नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारले आणि ते अध्यक्षपद केवळ स्वीकारलेच नाही तर त्यामुळे आपल्याला नाशिकच्या क्रिकेटचा तर नाना खऱ्याला आपले स्वागत करतो. श्रोते, आपणास माहिती आहे की नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली आणि या निवडणुकीत खेळाडू पॅनलने दणक्यात विजय मिळवला. याच खेळाडू पॅनलचे अध्यक्ष व NDCचे अध्यक्ष श्री विनोद शाह सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर नमस्कार. नमस्कार सर, यावेळीची निवडणूक आपल्यासाठी वेगळी कशी होती? वेगळी अशी म्हणता येणार नाही. आपण जर बघितलं असेल तर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ह्या संस्थेमध्ये गेली अनेक वर्ष हे निवडणुका होतात. जनरली जर आपण बघितलं असतं तर संस्थेत निवडणुका टाळण्यासाठी बराच प्रयत्न केले जातो. परंतु ही एक संस्था अशी आहे की याच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया होऊनच बऱ्याच वेळेला पदाधिकारी येतात आणि त्यामुळे तुम्ही जर संस्थेचा कारभार बघितला तर तो फार आन्सरेबल आहे. म्हणजे जेव्हा मतदान होतं किंवा जेव्हा सभासद मतदानासाठी येतात तेव्हा निवडून आलेल्या माणसाला सुद्धा त्याची जबाबदारी वाढते. त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला असं वाटतं की निवडणूक प्रक्रिया ही गेल्या अनेक टर्मपासून माझी ही 9वी निवडणूक आहे. तर निवडणुका या नेहमी असोसिएशनमध्ये झाल्या आणि त्या पूरक आहेत असं मला माझं मत. आपण आपल्या पॅनलमध्ये जे सदस्य घेतले सुरुवातीला त्यांची आपण निवड केली का? कसं केलं आपण? का मला हे लोक हवेत का हे माझे काम करणारे लोक आहे असं आपण कशी निवड केली? आपण जर बघितलं असेल तर कुठलीही संस्था नुसते निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांवर चालत नसते. त्याच्यामध्ये अनेक लोक संस्थेमध्ये काम करतात तेव्हा ती संस्था चांगल्या रीतीने काम करू शकते. तर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये मी गेल्या 8 टर्मपासून असोसिएशनमध्ये निवडून येतोय आणि या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही आमच्यासाठी एकच दिवसासाठी असते. त्याच्यानंतर फार मोठी टीम ही असोसिएशनवरती काम करते आणि काम करणारे जे लोक आहेत ते हळूहळू या प्रक्रियेच्या माध्यमातून असोसिएशनच्या मॅनेजिंग कमिटी किंवा पदाधिकारी या पदावर येतात. तर खास करून जर आपण बघितलं असेल तर त्याची असोसिएशनबद्दलची निष्ठा, त्याच्यानंतर त्याची असोसिएशनमध्ये काम करण्यात तो काय काम कॉन्ट्रीब्यूट करू शकतो असोसिएशनला आणि त्याचं कॅरेक्टर काय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही, कारण की ही टीम आहे, हे माणसाला माणूस बदलून चालत नाही. तर ह्याला प्रत्येक क्षेत्रातला माणूस याच्यामध्ये लागतो. ह्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन असतं, स्पोर्ट्स असतं, त्याच्यानंतर अनेक पैलू आहेत. त्याच्यामध्ये काम करणारा कार्यकर्ता बी लागतो, इव्हेंटवाला पण माणूस लागतो. बेसिकली मला क्रिकेटमधले जे लोक लागतात ते क्रिकेटमधलेच लोक लागतात. तर त्या दृष्टिकोनातून सगळे जे काम करणारे लोक आहेत त्याच्यातनं हळूहळू या प्रक्रियेमधनं काही लोक याच्यातनं बाहेर जातात, काही लोक नवीन येतात आणि त्या पद्धतीने हे असोसिएशनचं काम चालतं. म्हणजे जे क्रिकेटशी संलग्न आहे ते शक्यतो आपण त्यांना चान्स देण्याचा प्रयत्न करत असतो. नुसतं क्रिकेटशी संलग्न असं नाहीये का? आता बऱ्याच गोष्टी असोसिएशन बरोबर इतक्या वर्षामध्ये अनेक लोक फायनान्सचा एक विषय असतो, ॲडमिनिस्ट्रेशनचा विषय असतो. क्रिकेटमधले जे लोक आहेत ते क्रिकेटच्या हिशोबाने असतात. तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि असोसिएशनसाठी जो माणूस योग्य आहे त्या माणसाचीच निवड आपण आमच्या पॅनलसाठी आम्ही करतो. आता आपण बघितलं सेक्रेटरी पदासाठी, नंतर निवड समितीसाठी जी निवड झाली ती बिनविरोध झाली, पण अध्यक्ष आणि बाकीचे जे सदस्य पदासाठी जी निवडणूक झालीच. आपण बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला नाही का? बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही म्हणता येणार. परंतु काय असतं का, प्रत्येकाला माझं स्वतःचं वैयक्तिक मत असतं की प्रत्येक सभासदाला निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार असतो. परंतु काय असतं का, प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला या प्रक्रियेमध्ये घेणं हे शक्य नसतं आणि त्यामुळे निवडणूक थांबवावी त्याच्यासाठी कुठलाही माणूस आपण आतमध्ये घेऊन कॉम्प्रोमाइज करणं हे संस्थेच्या दृष्टिकोनातून हिताचं नाही आहे.
म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्ही बघितलं तर आमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून ते हिताचं असं एखाद्याला बसायला सांगायचं, एखाद्याचं घेऊन टाकायचं, एवढ्या मोठ्या प्रक्रियेचा असोसिएशनचा खर्च होतो आणि अनेक दिवस सगळ्यांना फार त्याच्यासाठी एफर्ट्स पण घ्यावे लागतात, सभासदांना सगळ्यांना यावं लागतं. परंतु संस्थेचं हित हे सगळ्यात प्रामुख्याने लक्षात ठेवून जो निर्णय घ्यावा लागतो त्या दृष्टिकोनातून निवडणूक होते. आपण सलग 7व्यांदा, माझ्या मते 7व्यांदा आपण सलग अध्यक्षपद हे करताय, त्याबद्दल आपल्याला काय म्हणता येईल? बघा, माफ करा, मी 8व्यांदा आता अध्यक्षपदी निवडून आलोय. माझ्या 9 निवडणुका झाल्या. तर प्रामुख्याने जर तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये तर एक लक्षात ठेवा का कुठली पण संस्था किंवा कुठलाही अध्यक्ष हा एकट्याच्या जीवावरती संस्था चालवत नसतो. अनेक सहकारी त्याच्याबरोबर जेव्हा काम करतात आणि तेव्हा ती संस्था किंवा तो अध्यक्ष म्हणून लोकांच्या समोर असतो. तर प्रामुख्याने 2003ला मी जेव्हा निवडून आलो तेव्हापासून माझ्याबरोबर जे लोक काम करतायत आणि अनेक सिनियर लोक आहेत जे आता माझ्याबरोबर असोसिएशनमध्ये नाही आहे पण आमच्या बरोबर सगळे काम करतात. ह्या सगळ्या सहकार्यांनी जे योगदान दिलं आहे आणि त्याच्यामुळे असोसिएशनमध्ये जे काम झालं आहे आणि त्याच्यामुळेच मी परत निवडून आलेलो आहे. कारण का वैयक्तिक जर तुम्ही बघितलं तर नुसत्या वैयक्तिक एका माणसाच्या ह्याच्यानी कुठली गोष्ट घडत नसते. पण आपल्या टीमबद्दल काय म्हणतात का? जी टीम आपण जी पहिल्यापासून तयार केली ती टीमबद्दल काय म्हणतात? तयार केली म्हणण्यापेक्षा काय असतं की तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की असोसिएशनबद्दल असलेली निष्ठा, माझे जे सिनियर खेळाडू आहेत किंवा त्याच्यानंतर माझे जे सिनियर पदाधिकारी मेंबर्स आहेत, ही एक संस्थेचं तुम्हाला सांगतो का माझे पास्ट चेअरमन जे पण आहेत ते सर्वजण माझ्या बरोबर आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं की ही संघटना एक वेगळी आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर जनरली मागचा अध्यक्ष पुढच्या अध्यक्षाच्या काहीतरी विरोधात असतो असं, पण ह्या संघटनेमध्ये तसं नाहीये. माजी पदाधिकारी जेवढे आहेत तेवढे सगळे लोक आज आमच्या बरोबर आहेत आणि नवीन जे लोक आहेत किंवा नवीन जे माझ्या बरोबर काम करणारी जी टीम आहे, एकच आहे का असोसिएशन फर्स्ट हा उद्देश सगळ्यांना क्लिअर आहे. कोणाचा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कोणाचा अजेंडा इकडे नाहीये. त्यामुळे सगळी टीम चांगलं काम करते आणि सगळे हळूहळू असोसिएशनच्या मागे उभे राहतात आणि म्हणूनच मला वाटतं की ती चांगली टीम तयार झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं. आता यालाच संलग्न आपल्याला पुढचा प्रश्न असा की आपण नाशिकचे क्रिकेट कर्णधार होता आणि क्रिकेट आणि टीम हा याचा फायदा आपल्याला टीम बनवण्यात झाला का? 100%. तुम्ही जर बघितलं ना तर एक लक्षात घ्या का मी म्हणून नेहमी सांगतो की टीम इव्हेंट जेव्हा तुम्ही खेळता, माझ्या लहानपणापासून मी 82 पासून नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, तर टीम म्हणूनच तुम्हाला जेव्हा काम करतो तेव्हा तुम्हाला हा सक्सेस मिळू शकतो. हा काही इंडिव्हिज्युअल एका माणसाचा किंवा एखाद्या व्यक्तीचं याच्याने हे सगळं घडत नाही. म्हणून मी नेहमी कायम असतो आता पॅनल जेव्हा बनवतो तेव्हा लोकांना वाटतं का पॅनलमध्ये ह्याला घेऊन टाका. तर माझ्या दृष्टिकोनाने ती पॅनल नसते, ती एक टीम असते. आणि टीममध्ये जसं तुम्हाला जिथे बॅट्समन पाहिजे तिथं बॅट्समन पाहिजे, जिथे बॉलर पाहिजे तिथं बॉलर पाहिजे, तर ती तशी टीम तयार करायला लागते. म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून त्याला पॅनल म्हणतो, ती माझी टीम आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक माणूस त्या टीममध्ये इन्व्हॉल्व असतो आणि तेव्हाच तो टीमचा सक्सेस होतो. आता आपण जर आणखीन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ का, आपण सतत 7 वर्ष निवडून आल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आपला दबदबा निर्माण झालेला असेल किंवा आहे? दबदबा शब्द म्हणण्यापेक्षा आपण जर एक बघितलं असेल तर मागे 2003 साली जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आलो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये होतं का जी कालबाह्य अन्यायकारक घटना जिल्ह्यांच्या बाबत होती त्याच्यासाठी मोठं योगदान हे आपण नाशिकने दिलं आणि त्याची पावती म्हणून 2005 पासून ते 2017 पर्यंत मी उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये काम केलं. आणि एक निश्चित झालं का ह्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये क्रिकेट ह्याच्यामध्ये मी खात्रीने सांगू शकतो की नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन हे 1 नंबरला असोसिएशन आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असतो, प्लेयर्सच्या बाबतीत असतो,
टोटल ओव्हरऑल क्रिकेटच्या बाबतीत असो. तर त्याच्यामुळे काय असतं की तो दबदबापेक्षा बेसिकली क्रिकेटमध्ये कॉन्ट्रीब्युशन इतकं मोठं आहे नाशिकचं, तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला नाशिकला वगळून कधीच चालणार नाही. ही परिस्थिती आज आपण नाशिकने आणून ठेवली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहिलं तर नाशिकचे अनेक मॅनेजमेंटमध्ये अनेक तुम्ही एकटेच नाही गेले, तर अनेकांना तुम्ही बरोबर घेऊन गेलेले हे गेल्या अनेक वर्षापासून दिसून येत नाही. याबद्दल काय सांग? बघा, मला असं वाटतं का कुठल्या पण संस्थेत जेव्हा तुम्ही काम करत असतात तेव्हा तुम्ही पुढचा विचार केला पाहिजे. म्हणजे जेव्हा 2003ला मी ज्या वेळेला आलो तेव्हापासून एक प्रक्रिया असते का नवीन नवीन माणसं या संस्थेमध्ये उभी राहिले पाहिजे. आता ही टर्म माझी जर पूर्ण झाली तर 25 वर्ष मी या असोसिएशनमध्ये चेअरमन म्हणून काम करतोय. पण मला पण नक्की विचार केला पाहिजे की पुढचे 25 वर्ष संस्था कशी चालेल, आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या बरोबरीचे लोक सुद्धा मोठे झाले पाहिजे किंवा त्यांना त्या जबाबदाऱ्या कळल्या पाहिजे. आणि त्या संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही प्रत्येकाला ती संधी देत जातात तेव्हाच लोक तुमच्या बरोबर राहतात. आता आपण निवडून आला आहे, पुढचे 3 वर्ष आपल्या हातात आहे, त्यासाठी आपला आराखडा काय असणार आहे किंवा आपण काय कामाची तयारी कशी ठेवलेली आहे? नाही, आता बघितलं तर तुम्ही माझ्यासाठी प्रत्येक निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक समजूनच मी काम करतो. कारण का हे 3 वर्ष ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, तर काय असतं का आपण जर बघितलं की जी डेव्हलपमेंट किंवा जी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण काम करतो तर ती एक कंटिन्यू प्रोसेस आहे. ह्याच्यात तुम्ही एखादी गोष्ट केली आणि थांबले तर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये राहू शकत नाही. तर ही कंटिन्यू प्रोसेस आहे. तर आता ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आपलं डेव्हलपमेंट झालंय त्याला अपग्रेडेशन करावं लागतं. आता बघा, पूर्वी प्रॉब्लेम होते, आपल्याकडे टर्फ विकेट नव्हती, आपल्याकडे मैदानं नव्हते, आपल्याकडे क्लब्स नव्हते. आता आपण ते सगळे परिपूर्ण करत, आता पूर्वी आपल्याला वाटायचं का आपल्या नाशिकचा खेळाडू महाराष्ट्र खेळला पाहिजे. महाराष्ट्राला दरवर्षी 10-15 मुलं मुली आपले खेळतात आहे. आपल्याला आता वाटतं की इंडियाला खेळले पाहिजे. बरोबर. आणि इंडियाला खेळण्याच्या दृष्टिकोनातून जे अधिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, कोचिंगच्या बाबतीत अपग्रेडेशन असेल, त्या दृष्टिकोनातून काही कामं आपल्याला ठोस करावी लागतील. त्याच्यानंतर फ्लड लाईटच्या बाबतीत एक म्हणणं होतं तर बरंचसं क्रिकेट डे नाईट क्रिकेटमध्ये शिफ्ट झालेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं का डे नाईट क्रिकेट जे आहे त्याच्यासाठी जे फ्लड लाईटची व्यवस्था आहे ते किमान एक मैदान तरी नाशिकला असलं पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून आमचा एक प्रयत्न चालू आहे. त्याच्यानंतर अपग्रेडेशन जे कोचिंगचं जे आहे ते कशा पद्धतीने होऊ शकेल, तर आत्ताच रोहित दादा आपल्या रणजी ट्रॉफीच्या उद्घाटनाला आले होते. तर उत्तर महाराष्ट्राची अकॅडमी जशी झोनल अकॅडमी आहे, BCCIची जशी बेंगलोरला अकॅडमी आहे NCAची, तशी उत्तर महाराष्ट्राची एक झोनल अकॅडमी नाशिकला व्हावी. तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल कोचेस असतील, तर हे जे मुलं आहेत एक लेवल नंतरच्या वरचं जे क्रिकेट आहे ते डिफरंट क्रिकेट आहे. बरोबर. तर त्या लेवलचे कोचिंग, त्या लेवलच्या फॅसिलिटीज, इंडोर फॅसिलिटीज इकडे अवेलेबल होईल मुलांना. त्या दृष्टिकोनातून या पुढच्या 3 वर्षात काही ठोस काम करण्याचा आमचा विचार आहे. सर, असं पण आहे की आता आपलं नाशिक शहर बी ग्रेडमध्ये, पण आपलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असं क्रिकेटसाठी, तर काय करावं लागेल किंवा आपलं पुढचं स्वप्न काय आहे? नाही, बेसिकली तुम्हाला मी सांगतो का मी फार मोठे लांबचे असे स्वप्न पाहत नाही. कारण का एखादी मोठी गोष्ट करायची असेल तर त्याला टप्प्याटप्प्याने करावे लागते. तर आपण बघितलं असेल तर 2003 पासून तर आतापर्यंतचा काळ मला असं वाटतं आपण पत्रकार म्हणून सुद्धा असोसिएशनला फार जवळून बघितलंय. तर टाइम टू टाइम आपण प्रत्येक गोष्ट अचीव्ह करत गेलो. ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या का या 3 वर्षामध्ये आपण किमान ह्या गोलपर्यंत पोहोचलं पाहिजे. बऱ्याच वेळेला इंटरनॅशनल स्टेडियम झालं पाहिजे का वगैरे, ह्या गोष्टी शक्य नाही आहे. ज्या गोष्टी शक्य आहे त्या गोष्टीच्या जर मागे लागलं तर जनरली त्याचा रिझल्ट फार चांगला मिळतो. तर त्या दृष्टिकोनातून आता जर बघितलं तर तालुक्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी आता SNBT कॉलेजचं इगतपुरी तालुक्यामध्ये कॉलेज आहे, त्यांनी एकदम सुंदर ग्राउंड केलेलं आहे. नाशिक तालुक्यामध्ये एक चांगलं ग्राउंड आहे. तर तिथे तालुक्यामध्ये टॅलेंट सर्च तिथल्या तिथं काहीतरी खेळाडूंच्या सुविधा होतील का, त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला तर नाशिकचं भवितव्य फार मोठं होईल. बरोबर. आपण
आमच्या काळात जे होतं की रणजी ट्रॉफी हे आमच्यासाठी एक स्वप्न राहायचं. आम्ही ते रेडिओवर ऐकायचो आणि कधी रणजी ट्रॉफी पाहणार. इंटरनॅशनल तर बाजूलाच, पण आपण नाशिकसाठी रणजी ट्रॉफी सामने आणून दिले. नाशिककरांना ते आता एक नव्हे असे माझ्यामध्ये 10-15 आपण रणजी सामने पाहिले. त्याबद्दल काय सांगता येईल की नाशिककरांना खरोखर तुम्ही इथं गर्भस्थळ आणून दिलेलं आहे? नाही, नाशिककरांच्यासाठी तर नक्कीच ती एक चांगली गोष्ट झाली, परंतु खेळाडूंच्या दृष्टिकोनातून ती मला फार महत्त्वाची होती. कारण रणजी ट्रॉफी घेणं हे इव्हेंट करण्यासारखं इव्हेंट माझ्यासाठी नाही आहे. बरोबर. रणजी ट्रॉफी का घेतली पाहिजे त्याच्या मागे एक दृष्टिकोन होता. बरं. कारण का आम्ही ज्या वेळेला खेळलो त्यावेळेला नाशकात रणजी ट्रॉफी सामने व्हायचे नाही. मोठे खेळाडू आम्ही जवळून पाहायचो नाही. त्यावेळेस आम्ही ज्यांना पाहिजो आम्ही त्यांच्यासारखेच राहिलो. तर तुम्हाला लक्षात असेल का 2005 साली मुनाफ पटेल किंवा त्याच्यानंतर आपलं मुंबईची जी टीम आली होती, निलेश कुलकर्णी वगैरे, आणि ह्यांना पाहिलं म्हणजे मुर्तुजा ट्रंकवाला तेव्हा 12-13 वर्षाचा असेल. हो हो. सत्यजित बच्चाव त्यावेळेस 13-14 वर्षाचा असेल. तर हे जे मुलं आज आपल्याला तुम्हाला दिसतात आहे का जे स्टेटला किंवा वरती खेळतात आहे, तर ते रिझल्ट रणजी ट्रॉफीचे. बरोबर. आणि म्हणून रणजी ट्रॉफीचं आयोजन हे बी सिटीमध्ये व्हायला पाहिजे. हा निर्णय अजय शिर्के आणि आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये घेतला आणि त्याचा फार फायदा झाला. अनेक ग्रामीण म्हणजे अनेक जिल्ह्याच्या ठिकाणून अनेक मोठे खेळाडू महाराष्ट्राला मिळाले. सर, आज आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक क्रिकेट असोसिएशन काय करतंय आणि पुढे आपण काय करणार आहात याबद्दल तर सांगितलं. आणि खरं सांगायचं तर नाशिकचं क्रिकेट असोसिएशन जेव्हापासून आपण आपले अध्यक्षपद स्वीकारले तेव्हापासून खरोखर नाशिकच्या क्रिकेटचा विकास होत चालला आहे. आणखी यापुढे असाच विकास होत राहो ही आपण सदिच्छा व्यक्त करतो. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आज भरपूर गप्पा मारल्या आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन काय काम करतं आहे हे आज आम्हाला व आमच्या नाशिककरांना सांगितलं. आपण असंच आपलं काम चालू ठेवा अशी आमची सदिच्छा. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.